Hey everyone, welcome in our channel. आपण पाहत आहोत IMO इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड. इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड 4 स्टँडर्ड क्लास 4 साठी आहे IMO. चला तर मग आपण या बुक मध्ये याआधी आपण पाहिलं पहा IGKO इंटरनॅशनल GK ऑलिम्पियाड. आता पाहतोय आपण IMO इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड. कंटेंट काय आहे या बुक मध्ये, होल बुक मध्ये आपला कंटेंट काय काय आहे पाहायचे. चॅप्टर 1 मध्ये नंबर सेन्स, चॅप्टर 2 आहे कॉम्प्युटेशन अँड ऑपरेशन्स, चॅप्टर 3 फ्रॅक्शन्स, मग त्यात डेसिमल फ्रॅक्शन्स असतील, चॅप्टर 4 लेंथ, weight, capacity, time and money. In chapter 5 we will study geometry, circle, angle, triangle यांच्याबद्दलचे प्रश्न असतील. डाटा हँडलिंग, डाटा दिलेला असेल त्याचं ॲनालायसिस करून हँडलिंग करायचंय असे क्वेश्चन्स चॅप्टर 6 मध्ये असतील. आणि लॉजिकल रिझनिंग असे चॅप्टर 7 चॅप्टर्स आहेत. आणि त्या शेवटी सगळ्यात नंतर इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडचे 2023 चे पेपर असेल. हिंट्स अँड एक्सप्लेनेशन सुद्धा असतील सर्व चॅप्टरचे. अशा पद्धतीने आपण IMO स्टडी करणार आहोत 4th स्टँडर्ड साठी. ही एक्झाम एकदम खूप छान असतं आपल्यासाठी. अतिशय हार्ड लेवलचे क्वेश्चन्स जे की आपल्याला बुद्धिमत्तेला चॅलेंज देतील. सॅम्पल OMR शीट, जेव्हा आपण एक्झाम पेपर आपली मुलं एक्झाम देतील त्या दिवशी सॅम्पल OMR शीट, OMR आन्सर शीट अशा पद्धतीची OMR आन्सर शीट असेल त्यांना. आपण पाहतो नवोदय स्कॉलरशिप, श्रेया, BDS, MTS या सगळ्याच एक्झामसाठी एक आन्सर शीट असते. यातूनच आपण पुढे शिकत असतो. MPSC UPSC चे कसे पेपर्स द्यायचे आपल्याला केअरफुली हे भरावं लागतं. मुले लहान असल्यामुळे हेल्प करतात आपले सुपरवायझर्स. स्टुडंट नेम असते इथे इंग्लिश कॅपिटल लेटर्स, इथे स्टुडंट नेम लिहायचे आहे बॉक्स मध्ये कॅपिटल लेटर्स मध्ये. इन इच बॉक्स यू राईट सिंगल लेटर, एकच अल्फाबेट एका बॉक्स मध्ये लिहायचं. भरल्याच्या नंतर पर्सनल डिटेल्स, स्कूल कोड असतो दिलेला आपल्याला, इथे स्कूल कोड भरायचा आहे या बॉक्सेस मध्ये. आणि स्कूल कोड भरल्याच्या नंतर सपोज कोड मध्ये इथे B असेल 1 नंबरला, तर B चा सर्कल राऊंड अप करायचा, आपला सर्वांना माहिती. इथं C असेल किंवा D असेल तर D चा सर्कल राऊंड करायचं, सर्कल करायचं, एन सर्कल करायचं. आणि मग नंबर्स तशाच पद्धतीने, इथं 0 असेल तर 0ला सर्कल करायचं, एन सर्कल करायचा 0. 4 असेल तर 4ला एन सर्कल करायचं. 5 असेल तर 5ला एन सर्कल करायचं. 9 असेल तर मग ह्या 9ला एन सर्कल करायचं. ओके. क्लास कोणता हे लिहायचं, 01, 04, 02, 03, 04. आपला 4 आहे, 0 आणि 4 इथं 0ला एन सर्कल आणि इथं 4. अशा पद्धतीने सेक्शन लिहायचं, रोल नंबर लिहायचं इथे. आणि क्वेश्चन पेपर सेट कोणता आहे, A, B, C आणि D यापैकी कोणता आलेला आहे त्याला एन सर्कल करायचे. मोबाईल नंबर लिहायचा, आपल्या पॅरेंट्सचा मोबाईल नंबर, जेंडर लिहायचं इथं मेल और फिमेल, स्ट्रीम लिहायचं मॅथमॅटिकल रिझनिंग आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स, दोन्हीपैकी एन सर्कल करायचे.
आणि ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे याच्या खाली सिग्नेचर ऑफ द स्टुडंट अँड डेट ऑफ एक्झामिनेशन, डेट टाकायची आणि सिग्नेचर करायचे स्टुडंटने, सिग्नेचर ऑफ इन्व्हिजिलेटर अँड डेट ऑफ एक्झामिनेशन, डेट टाकून इन्व्हिजिलेटर साईन करतील इथे. अशा पद्धतीने हे प्रायमरी माहिती ही अतिशय महत्त्वाची बेसिक माहिती आहे, ही भरणं अत्यावश्यक आहे. आपल्याला एक्झाममध्ये सर्वच्या सर्व प्रश्न येतात, आपण सर्वच्या सर्व बरोबर लिहितो, पण यातली एक जरी चूक आपलं काउंट होऊ शकत नाही, आपले मार्क्स काउंट होऊ शकत नाही. त्यामुळं केअरफुली हे भरल्याच्या नंतर हेअर आर इथे आपल्याला 1 to 25 and 26 to 35 असे 35 टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स. हाऊ मेनी क्वेश्चन्स आर देअर? 35 क्वेश्चन्स. 35 प्रश्न असतात 4th क्लासपर्यंत. हे 30 प्रश्न आपले जनरल प्रश्न असतात. ईच क्वेश्चन विल गेट 1 मार्क, बट 31 to 35 असे 5 क्वेश्चन्स, 1 2 3 4 and 5 ह्या 5 क्वेश्चनला ईच क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. म्हणजे वरचे 30 म्हणजे 30 मार्क्स आणि ह्याचे 2, प्रत्येकी 2, 3 5 दोन्ही 10, 30 plus 10 you get 40. आउट ऑफ 40 यू विल गेट मार्क्स. ह्या 40 पैकी आपल्याला मार्क्स पडतात आणि मुलांना मॅक्झिमम मार्क पडणार, स्कूलमधून फर्स्ट, राज्य लेवलला फर्स्ट, असे गोल्ड मेडल्स, सिल्वर मेडल्स, प्रमाणपत्र असं मिळत असतं. खूप चांगली एक्झाम आहे. सध्या तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, मुलांच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ही हार्डेस्ट एक्झाम असते आणि ही जर दिली, अचीव केली तर खूप चांगल्या पद्धतीने आपलं सर्वच विषय, मॅथमॅटिक्स असेल, GK असेल, इंग्लिश असेल आणि सायन्स, सोशल सायन्सेस, हे सगळेच क्वेश्चन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर, कोणत्याही एक्झाम द्यायचा खूप हार्ड क्वेश्चन असतो. हार्ड म्हणजे त्या मुलांची तेवढी काठिण्य पातळी होते आणि जी प्रश्न आपल्याला सोपे जातात. तर ही एक्झाम अवश्य द्या, सर्वच विद्यार्थ्यांसाठी चांगली आहे. अशा पद्धतीने ह्या OMR शीट, कंटेंट आणि हे आपलं IMOचं बुकमध्ये काय काय आहे हे आपण पाहिलं 4th स्टँडर्डसाठी. आणि मग प्रत्येक प्रश्न, प्रत्येक चॅप्टर वाईज, या चॅप्टर वाईज आपण ईच डेला रेग्युलरली आपण इथं व्हिडिओज टाकणार आहोत. प्रत्येक व्हिडिओ केअरफुली पाहायचा, अभ्यास करायचा आणि चांगली एक्झाम द्यायची. तर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि सर्वांनी रेग्युलरली इथे येऊन आपल्या चॅनलला विजिट देऊन इतर विद्यार्थ्यांनाही सांगून सबस्क्राईब करायचे आणि सबस्क्राईब बटन दाबल्याच्या नंतर डेली अपडेट्स आपण पाहायचे. थँक्यू.